नमस्कार मैत्रिणींनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मी आणि ज्येष्ठ गौरीच्या प्रसादासाठी ज्वारीचे आंबील बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे। ही ज्वारी आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ज्वारीचे मळकट पाणी निघेपर्यंत आपल्याला ही ज्वारी धुवून घ्यायची आहे। ज्वारी धुवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे आणि ही ज्वारी आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे। आपली ज्वारी ही रात्रभर भिजत ठेवलेली आहे, आपण बघू शकता। आता या ज्वारीमधले सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे। ज्वारीतले सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचे आहे। पाणी सर्व निथळून झाल्यानंतर आपल्याला ही ज्वारी एका सुती कापडावर 2 तास फॅन खाली वाळवून घ्यायची आहे। आता अशा पद्धतीने 2 तास ही ज्वारी मी इथं वाळवून घेतलेली आहे। आता या ज्वारीचे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। जास्त बारीक पीठ आपल्याला नाही बनवून घ्यायचे आहे, थोडे जाडसरच आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपण बघू शकता, ही ज्वारी इथं मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेली आहे। रवाळच आपल्याला ही ज्वारी दळून घ्यायची आहे। आता इथं 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी मी इथं 1 वाटी दही घेणार आहे। त्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे। हे दही मी फेटून घेतलेले आहे। आता या दह्यामध्ये आपण हे ज्वारीचे पीठ टाकून अशा पद्धतीने आपल्याला याचा घोळ बनवून घ्यायचा आहे। आता इथं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक यांची पेस्ट करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे टाकून घ्यायचे आहे। नंतर हिरवी मिरच्या, लसूण आणि अद्रकची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे। तेलामध्ये ही पेस्ट आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायची आहे। नंतर चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे। नंतर आपल्याला 3 वाट्या पाणी टाकून घ्यायचे आहे। 1 वाटी पिठासाठी इथं 3 वाट्या पाणी आपल्याला लागणार आहे। आंबील शिजण्यासाठी पाण्याचा वापर हा जास्त होतो। इथं काळी मिऱ्याची पूड मी टाकून घेतलेली आहे, तसेच गूळ टाकून घेतलेला आहे। गूळ आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त गुळाचे प्रमाण करून घ्यायचे आहे। तसेच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि आता ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ज्वारीचे आणि दहीचे आपण जे घोळ बनवून ठेवलेले होते ते टाकून घ्यायचे आहे। तसेच आपल्याला चवीनुसार मीठ देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहे। ओल्या खोबऱ्याचे काप इथं मी करून घेतलेले आहे, ते टाकून घेणार आहोत। आणि आता हे आंबील आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। मंद आचेवर आपल्याला हे आंबील शिजवून घ्यायचे आहे। घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे आंबील शिजवून घ्यायचे आहे। पुन्हा 5 मिनिटं आपण हे आंबील शिजवून घेणार आहोत। अशा पद्धतीनं महालक्ष्मी आणि ज्येष्ठ गौरीच्या प्रसादासाठी विदर्भामध्ये ही रेसिपी बनवली जाते। आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण बघू शकता छान प्रकारे आपले आंबील इथं बनवून तयार झालेले आहे। धन्यवाद।